आम्ही सरांचे 1 वर्षाआधी इम्प्लांट केलेले होते आणि त्या इम्प्लांट वरती लागल्यामुळे त्यांना एका साइडनी खाता येत होतं. पण आता आम्ही सरांच्या दुसऱ्या बाजूचे पण इम्प्लांट लावलेले आहेत आणि सरांना पॅरालिसिस होतं. तर पॅरालिसिसमध्ये जनरली लोकांना असं वाटतं का त्यांची दाताची ट्रीटमेंट होऊ शकत नाही आणि ते लाईफमध्ये खूप डिमोरलाईज होतात. तर सरांनी हे दाखवून दिलेलं आहे, की पॅरालिसिस जरी पण असला तरी पण आपण दाताची ट्रीटमेंट आणि एक आयुष्याला नवीन एक वळण देऊ शकतो. आणि या ट्रीटमेंटमध्ये त्यांच्या मुलांनी त्यांचं खूप सेवा केलेली आहे आणि म्हणजे खूप कमी मुलं अशी असतात, की जे त्यांच्या आई-वडिलांची सेवा करतात. तर आपण सरांना विचारूया, की त्यांना आपण दात लावल्यानंतर त्यांना खाता आलं का? आणि दुसरी गोष्ट आहे, की त्यांच्या लाईफमध्ये काय चेंज झाले आणि त्यांचा एक्सपिरियन्स काय होता? गेल्या वर्षी पहिल्या मी इम्प्लांटचं त्यांना दातात त्रास होताच. पण आम्ही इग्नोर करत होतो, की त्यांना पॅरालिसिस आहे, ब्रेन हॅमरेज झाला होता. त्याच्यामुळे ते दात काढणं, त्याचं ब्लडिंग होईल किंवा काय अजून कुठल्याच गोष्टी होतील, त्या भीतीने आम्ही ते अव्हॉइड करत होतो. पण एक कालांतराने विशाल डॉक्टर आम्हाला भेटले आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं, की अशा-अशा गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये काही म्हणजे तुम्हाला रिस्क नाहीये. तर मग आम्ही एक डिसिजन घेतला, की ठीक आहे आम्ही हे करूया, करून बघूया आणि मग आम्ही ते केलं. तर ते सक्सेस पण झालं आणि त्यांना जो त्यांचा दाताचा त्रास वगैरे होता, तो पूर्णपणे कमी झाला. त्यांना खायला वगैरे व्यवस्थित यावं लागलं. सगळ्या गोष्टी म्हणजे चांगलं म्हणजे कडक गोष्टी त्यांना थोडंसं जमत नव्हतं पहिले. पण ते सगळ्या गोष्टी खायला यायला लागल्या आणि हार्डली 2 ते 3 तासात त्यांनी आम्हाला घरी येऊन सोडलं. आणि त्यांनी 2-3 तासामध्ये त्यांना म्हणजे त्यांनी हे पण सांगितलेलं, की संध्याकाळी तुम्ही खाऊ शकता. आणि ते त्या पद्धतीने झालेलं आहे. आणि त्यानंतर मग आता एक 6-7 महिन्यानंतर आम्ही पुन्हा दुसऱ्या साइडची बाजू करायला आलो इथे आणि ते पण आता सक्सेसफुली झालेलं आहे. त्यामुळे विशाल डॉक्टरांचा मी धन्यवाद बोलतो त्यांना आणि आवर्जून त्यांच्याकडे तुम्ही रेफरन्स कोणी असतील ज्यांना पॅरालिसिस आहे किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी आहे, तर आवर्जून त्यांनी त्यांच्याकडे यावं. ओके. थँक यू.